करून घ्यायचं आणि इथं बघायचं की ही पीक पाहणी. तर हे खाली दाखवतं ही पीक पाहणी आहे 4.0. तर त्यावर तुम्ही क्लिक करून घेतो. तर इथं आपल्याला तर पहा इथं आपल्याला जे ओपन दाखवते तर इथं इन्स्टॉल ऑप्शन दाखवेल. तर आपण तिथून इन्स्टॉल करून घेऊ शकता. तर माझं ऑलरेडी दाखवते, तर मी त्याला ओपन करून घेतो. ओपन करून घ्यायचं. हे पहा ओपन केल्यानंतर असलं आपल्याला ओपन होते. तर असं होम पेज येईल आपल्याला. तर इथं आपल्याला काय करायचं, नंबर 1 ऑप्शन खातेदार निवडा. खातेदार निवडा करायचं आणि हो करायचं. त्यानंतर पहा मित्रांनो इथं नवीन ऑप्शन असल्यामुळे इथं खातेदार आपण जर पहिलं केलेलं असलं दाखवेल, नाही तर आपल्याला इथं नवीन खातेदार नोंदणी करून घ्यायची. त्याच्यानंतर आपला जिल्हा, राज्य, जिल्हा, नंतर तालुका, त्यानंतर आपलं गाव निवडायचं. निवडते नेक्स्टवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला इथं 4 ऑप्शन दाखवले जातील. पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक तर आणि गट नंबर. ते आपल्याला जे सोपं योग्य वाटेल ते आपण इथं निवडू शकतो. तर गट क्रमांक देतो, ते गट नंबर टाकून घ्यायचा आणि शोधावर ते क्लिक केल्यानंतर खाली पहा खातेदार निवडा. त्यामध्ये ऑप्शन दाखवले जाईल आपल्याला. त्या गटवरती जेवढ्या खातेदार आहेत त्यांचे इथे लिस्ट दाखवली जाईल. तर त्यामधून आपण आपलं निवडून घेऊ शकता. आणि ओके, त्यामध्ये पहा खाली 2 ऑप्शन दाखवतो. तर आपले सामायिक क्षेत्र असेल काही तर डबल खाते नंबर दाखवेल, नाहीतर सिंगल दाखवलं जातो. तर त्यामधून आपल्याला जे चॉईस करायचं ते करायचं आणि नेक्स्ट करायचं. तरी नेक्स्ट केल्यानंतर हे पहा काय म्हणतं, तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे. ठीक आहे, ओके. तर आता काय करायचं मित्रांनो, इथं ते नाव दिसेल आपल्याला. इथे काय करायचं आहे, तर ते नाव तर ते त्यात टिक मार्क करून ओपन करायचं आणि पुढे जायचं. तर पहा आपले रजिस्ट्रेशन नोंदणी सक्सेसफुल झालेली आहे. आता आपल्याला यामध्ये पीक नोंदायचं. तर ते कसं, तर इथं पहा कायम पड, चालू पड नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, इथे अपलोड, पीक माहिती मिळवा आणि गावाचे खातेदाराचे पीक पाहणी. ते पहा तर हे पीक पाहणी ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं. यावरती क्लिक करायचं. तर इथं आपल्याला काय विचारलं जाईल, खाते क्रमांक, तर तो आपण सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर गट नंबर विचारला जाईल. आपण इथं आपल्याला एकूण क्षेत्र दाखवलं जाईल. त्यानंतर आपल्याला हंगाम विचारला जाईल. आपण आता सध्या जो हंगाम चालू आहे तो इथं ऑप्शनमध्ये दाखवला जाईल आपल्या. इथं आहे आता रब्बी, तर मी रब्बी करून घेतो. नंतर पिकाचा वर्ग मागेल जाईल. आपल्याला मिश्र पद्धतीने भरायचं आहे. आपलं मिश्र पीक असतील तर मिश्र भरा, स्पेशल पीक असेल एकच तर एक पीक करू शकता. त्यानंतर पहा आपल्याला आपलं पीक कोणत्या पद्धतीचे, फळबाग आहे का साधा आहे ते निवडायचं. त्यानंतर इथं पिकाची लिस्ट दाखवली आहे. तर यापैकी आपण काय केलं तर ते इथं करून घ्यायचं. ज्वारी इथं आपल्याला किती भरायचं त्याच्यावरती. आता इथं 1 एकर भरायचं 40. तर कसं भरणार आपण, तर 0.40 असं करायचं. जलसिंचन स्रोत निवडायचा आपल्याला. आपल्याकडे काय आहे तर बोअर, विहीर काय असेल इथं आपण लावून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याकडे ठिबक सिंचन पाणी आहे की तुषारने आहे की प्रवाही सिंचन किंवा अन्य मोकळा पाणी अन्य प्रकारे सिंचन उपलब्ध. तर आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने करू शकता. त्यानंतर इथं आपल्याला लागवड कधी केलेली त्याची दिनांक विचारले तर आपण टाकून घ्यायची आणि इथे पुढे जा.
पहा इथं किमान आधारभूत किमती असण्याअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का. तर आपल्याला विक्रीसाठी त्याची रजिस्ट्री ऑफिसमध्ये जे आपल्याला मूल्यांकन असतं ना त्यावरती याची नोंदवलं होती. नाही करा आणि पुढे जा व्हॅल्युएशनसाठी. तर हे पहा आपल्याला इथं अशा प्रकारचं इंटरफेस दाखवेल. तर आपल्याला मॅप दाखवला जाईल. तर मॅपमध्ये आपल्याला आपलं लोकेशन दाखवलं जाईल. तर हे पहा 103 गट नंबर जो आहे, तर हा जो GPS मॅप आहे, तर हा मॅप त्या गटमध्ये असेल तरच आपली विपाणी यशस्वी होऊ शकते, नाही तर होणार नाही. इथं पहा काय म्हणतात, GPS अचूकता आहे. याला अद्ययावत करून घ्यायचं आणि पुढे जावरती क्लिक करायचं. तर इथं काय दाखवेल, निवडलेल्या सर्व गट क्रमांकापासूनचे अंतर मीटर 00 पॉईंट मीटर. तर हे आपण त्या शेतात आहे याचा प्रूफ आहे. आता पुढे जावरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला छायाचित्र चालले. छायाचित्र म्हणजे आपण एक फोटो घ्यायचा शेताचा आणि अशा पद्धतीने फोटो घ्यायचा आणि ओके करू. त्यानंतर आणखीन एक फोटो चालला, 2 फोटो घ्यायचे, सेव्ह करायचे आणि ओकेवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला आपण ज्या पद्धतीने भरलेलं आहे ते इथं आपल्याला पूर्ण दाखवलं जाईल. ओके असेल तर हा, नाही तर आपण त्याला चेंजेस करू शकता. सगळं ओके असेल तर इथं टिक मार्क करायचे आणि पुढे जावर क्लिक करायचं. तर हे पहा मित्रांनो, इथं काय म्हणतं, पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. तर मित्रांनो हा पीक पाणी, तर पहा इथं आपल्याला लगेच इथं दाखवलं जाईल. आपण पीक पाहणी केले की तत्काळ आपल्याला शो केली जाईल इथं पिकाची माहिती पाहामध्ये. तर इथं पहा वरती काय दाखवतं, आपण ही माहिती 24 ते 48 तासाच्या आतमध्ये दुरुस्त करू शकता. जर 48 तासाच्या नंतर आपल्याला दुरुस्त करता येणार नाही. तर ही होती छोटीशी माहिती.